आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील तरसवाडी येथे जागृत देवस्थान वाघजाई देवी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत पारंपरिक गजी ढोल नृत्याचा कार्यक्रम डोळ्याचं पारणं फेडणारा असा पार पडला। या कार्यक्रमात 8 गावांपैकी 6 गावांनी सहभाग घेतला होता। ब्रह्मचैतन्य गजी मंडळ, विभूतवाडी, नागोबा गजी मंडळ, ढोकळवाडी, सिद्धनाथ गजी मंडळ, मुढेवाडी, काळभैरव गजी मंडळ, मेडदानी नरबट गजी मंडळ नरबट या गावांनी गजी ढोल नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेऊन पिपाणी आणि ढोलाच्या तालावर नृत्य करत वाघजाई देवीचा डोंगर दऱ्याखोऱ्यात आवाज घुमू लागला होता। यामुळे डॉल्बीच्या तालावर आणि कर्कश आवाजात नाचून धिंगाणा करणाऱ्या आजकालच्या युवकांनी या खेळाचा बोध घेणं गरजेचं आहे। या भागातील रांगडा मातीतील शेतकरी आणि तरुण युवा वर्ग आणि 3 ते 4 वर्षांची लहान मुलं सुद्धा ठेका धरताना दिसून येत आहेत। पिपाणीचा आणि ढोलाचा आवाज वाघजाई देवीच्या परिसरात असणाऱ्या डोंगर दऱ्याखोऱ्यात दिवसभर घुमत होता। परिसरातून आणि बाहेर गावाहून आलेल्या पाहुणे मंडळी हा कार्यक्रम मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिले होते। मंदिराच्या परिसरात मेवा, मिठाई, पाळणे, घसरगुंडी, खेळण्याची दुकाने थाटली होती। सायंकाळी 7 वाजता पालखी, छबिणा, देव दागिने आणि सासन काठी, घरी बोळवण, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यानंतर याच रात्री 10 वाजता राणी बारामतीकर यांचा तमाशाचा फड पार पडला। पाहुयात मायभूमी न्यूजनं घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला